आशिया खंडातली सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारपासून कांदा आणि धान्याचे लिलाव बेमुदत बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आधीच घसरलेले कांद्याचे दर, निर्यात ठप्प आणि वाढत्या उष्णतेमुळे कांदा खराब होत असताना आता लिलाव बंदच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। बघूया। लासलगाव बाजार समितीत दररोज हजारो क्विंटल कांद्यांची आवक होत असते। मात्र आता सोमवारपासून कांदा आणि धान्य लिलाव बेमुदत बंद करण्याची शक्यता निर्माण झाली आहे। व्यापारी असोसिएशननं बाजार समिती प्रशासनाला पत्र देत लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलंय। या निर्णयामागे इंधन तुटवडा हे मुख्य कारण असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय। राज्यात आणि परराज्यात डिझेलची कमतरता जाणवत असल्यानं शेतीमाल वाहतुकीसाठी ट्रक मिळत नसल्याचा दावा करण्यात आला। त्यामुळे कांदा आणि धान्याची खरेदी करून माल बाहेर पाठवणं अशक्य होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। येत्या सोमवारपासून लिलावात व्यापारी सहभागी होणार नाही। त्याला डिझेल टंचाईचं कारण दिलंय। त्यांचंही एका हिशोबाने बरोबर आहे, डिझेलच भेटत नाही, त्यांचा माल बाहेर जात नाही, त्यामुळे ते घेऊन तरी काय करणार। आधीच कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला, तर दुसरीकडे गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ठप्प असल्यानं बाजारात कांद्याची मागणी घटली आहे। आमचे पोरं सोरं आम्ही भुके मरू राहिलो। आम्ही करायचं काय? कांद्याचं कुठं टाकायचं? एक तर खतं मागले, डिझेल नाही, आम्ही करायचं काय? जायचं कुठं? आम्हाला तहसीलमध्ये आम्ही मोर्चा काढायचा का कुठं करायचा? आमचा कैवारी कोण आहे? शेतकऱ्याचा राजा कैवारी नाही। आता इथून पुढं नाहीतर हे जे निवडलेले असेल यांनी राजीनामा द्यावा आणि घरी राहावा। त्यामुळे लासलगाव बाजार समितीत कांद्याचे सरासरी बाजारभाव 6 ते 10 रुपये किलोपर्यंत खाली आलेत। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। त्यातच उष्णतेच्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब होत असल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान आणखी वाढलंय। ट्रॅक्टरला डिझेल नाही, मुलगा ट्रॅक्टर घेऊन पंपवर गेला, मी टारली पायी थांबलो। त्याच्यात अशी माहिती मिळाली का सोमवारपासून मार्केट बंद करणार आहे बा। मग आता तो कांद्याचं करायचं काय काम आहे? नेमकं करायचं काय शेतकऱ्यांनी? हे आम्हाला सरकारनं सांगावा। काय आम्ही आत्महत्या करावं का? दुसरं काय करणार आहे आम्ही करून? दरम्यान लिलाव बंदच्या निर्णयामुळे हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। सरकारनं तातडीनं इंधन पुरवठा सुरळीत करून कांदा वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे। एकीकडे घसरत असलेले कांद्याचे बाजारभाव, दुसरीकडे बंद झालेली कांद्याची निर्यात आणि आता इंधन तुटवड्यामुळे कांदा लिलाव देखील बंद होण्याची वेळ आलेली आहे। अशा तिहेरी संकटात आता कांदा उत्पादक शेतकरी सापडला आहे। या संकटावर सरकार कसा मार्ग काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, लासलगाव, नाशिक।